रामकृष्ण हरी. एकनाथांनी नवीन जबाबदारी स्वीकारली, पण त्याचबरोबर जनार्दन स्वामींच्या मार्गदर्शनाखाली एकनाथांचे आध्यात्मिक अध्ययन, ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन, ध्यान, धारणा इत्यादी गोष्टीही चालूच होत्या. पारमार्थिक साधना सतत चालूच होती. निरनिराळ्या शास्त्रांचेही शिक्षण चालू होते. पण हे त्यांच्यावर स्वामींनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या सांभाळतच त्या उत्तम तऱ्हेने पार पाडतच चाललेले होते. स्वामींना कोणत्याही कामात ढिलाई, घाळपणा चालत नसे. कशातही चूक, कुचराई खपत नसे. चाल ढकल करण्याचा तर त्यांना तिटकाराच होता. हिशोबान बाबतीत ते अत्यंत दक्ष आणि काटेकोर असत. मग स्वामी एकनाथांना घेऊन बाहेर पडू लागले. कुळांच्या गाठी बेठी घालून देऊ लागले. कुळांच्या मदतीने एकनाथांचा कारभार सुरू झाला. आपल्या कारभारात एकनाथ सचोटी बाळगत असत. त्यामुळे प्रजेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम व भक्तीची भावना सतत होती. त्या काळी छोटे छोटे दुष्काळ पडत असत. मग अशा वेळी एकनाथ मोठमोठ्या धनिक जमीनदारांकडून त्यांच्या कोठारातील धान्य उसने घेत असत व गोरगरिबांना मोफत वाटून टाकीत असत. पुढच्या वर्षी योग्य प्रकारे पाऊस पडला, चांगले पीक आले की उसन्या धान्याची वसुली करून ज्याचे त्याला धान्य परत केले जायचे. अशा तऱ्हेने एकनाथांचा प्रामाणिकपणाचा, सचोटीचा, गरिबांच्या कनवाळूपणाचा कारभार चालू झाला. मग स्वामींना उपासनेसाठी जास्तीत जास्त वेळ मिळू लागला. स्वामी जेवताना एकनाथांना आपल्याबरोबरच बसवीत असत. अगदी वय झाल्यावर जनार्दन स्वामी एक वेळ दुपारीच जेवण घेत व संध्याकाळी फक्त दूध केळाचा फराळ करीत. पण या दोन्ही वेळी एकनाथ बरोबर असत. संध्याकाळी गुरु फराळ करीत. अशा वेळी प्रारंभी एकनाथांना भरपूर जेवायचा संकोच वाटे. पण पुढे स्वामींनी समजूत घातली, आग्रह केला तेव्हा ते नेहमीसारखे जेवू लागले. जेवता जेवता आपल्या कारभाराचा हिशोब एकनाथ स्वामींना देत असत. एकदा पौर्णिमेची रात्र होती. टिपूर चांदणे पडले होते. जेवताना एकनाथ अस्वस्थ आहेत हे स्वामींनी जाणले होते. ते नाथांना म्हणाले, एकोबा, चल घटकाभर थंडीतल्या रात्रीचे सौख्य चाखूया. थोड्या गप्पा गोष्टी करीत फिरून येऊया. पण नाथ म्हणाले, स्वामी, थोडं म्हणजे खरंच थोडं, अगदी घटकाभरातच परत येऊया. खरं तर एकनाथ आज्ञाधारक होते. गुरु म्हणतील ते शिरसा वंद्य मानत. कधी टाळायचं नाही, कधी आनाकानी करायची नाही, अट तर कधीच नाही. पण आज एकनाथांनी अट घातली. घटकाभरच असं का? स्वामींनी जास्त विचार केला नाही. एकनाथ करेल ते चांगलंच. तो निर्णय घेईल तो जनहिताचाच असणार याबद्दल स्वामींना प्रचंड आत्मविश्वास होता. दोघे थोडा वेळ बाहेर गेले व गप्पा टप्पा हास्य विनोद करीत थोड्याच वेळात परत आले. इतके दिवस स्वामींच्या सहवासात राहूनही स्वामींची रसिकता कधी एकनाथांच्या ध्यानी आलीच नव्हती. स्वामी विद्वान होते हे खरे, पण त्यांच्या विद्वत्तेचा आवाका या प्रसंगातच आज एकनाथांना कळून आला होता. स्वामींना झोप लागली. मध्यरात्र उलटून गेली. तांबडं फुटायला आलं. स्वामींच्या झोपेची थोडी चाळवाचाळव होत असतानाच एक हलकासा आवाज आला. स्वामी ताडकन उठून बिछाण्यावर बसले. पाहतात तो पायाशी नेहमीप्रमाणे एकनाथ झोपलेला नाही. सहज शेजारच्या खोलीकडे नजर वळवली. तेथे दिवा जळत होता. स्वामी तेथे जाऊन उभे राहिले.
पाहतात तो एकनाथ जागाच, कामात मग्न. चेहऱ्यावर पुरतीचा आनंद. एकनाथांचं लक्षच नाही. मग स्वामी जवळ जाऊन म्हणाले, एकोबा, अरे अजून तू जागाच, आणि हे काय, कसले हिशोब चाललेत? आणि ही काय वेळ आहे हिशोब करत बसायची? एकनाथ म्हणाले, क्षमा करा स्वामी, आपली झोपमोड करण्याचा माझा हेतू नव्हता, पण हिशोबात एका अदल्याची चूक होती. सगळ्या बेरजा परत परत तपासल्या, सगळ्या चोपड्यांतले हिशोब तपासले, पण हिशोब लागत नव्हता. शेवटी आता चूक सापडली. आनंदाच्या भरात अनावधानाने टाळी वाजवली आणि आपली झोपमोड झाली. तसं नव्हे एकोबा, पण अदल्याच्या चुकीसाठी एवढा त्रास कशासाठी घ्यायचा हेच मला कळाले नाही, स्वामी म्हणाले. एकनाथ म्हणाले, स्वामी, प्रश्न अदल्याच्या चुकीचा नाही, चूक लाखाची का दीडकीची हे महत्वाचे नाही, कारण चूक ती चूक. मी माझ्या अंतरात्म्याला साक्ष ठेवून प्रतिज्ञा केली आहे की सद्गुरूंची सेवा प्राणपणाला लावून अगदी बिनचूकपणे करायची. त्यामुळे ही चूक सापडेनाशी झाल्यावर मी फार बेचैन झालो होतो, आणि आता चूक सापडताच आनंदाने टाळी वाजविली, असंच ना? आता जा आणि शांत झोप घे, स्वामी म्हणाले.